वापरलेल्या फुलांना गरम तव्यावरती एकदा टाकून बघा, कमालीचा तुम्हाला याचा वापर करता येईल. भरपूर पैसे तर वाचतीलच, त्यासोबत खूप छान याचा रियूज होतो. देवांसाठी वापरलेले फुलं असो किंवा जसं घरामध्ये तोरण म्हणा किंवा इतर काही कामासाठी वापरलेले फुलं नक्कीच आपण पवित्र समजून पाण्यामध्ये फेकून देतो, जे की प्रदूषण खूप जास्त होण्याचं कारण आहे. आपल्याला असं अजिबात केलं नाही पाहिजे. त्या उलट पूजेच्या सामानाचा अपमान होतो. त्यामुळे अशा प्रकारे त्याचा रियूज करू शकतात. तर बघा, कोणत्याही कुंडीत टाकलं, मातीत टाकलं तर यापासून भरपूर अशी रोपटे तयार होऊ शकतात. पण आता एवढ्या रोपटेचं आपण करणार तरी काय? तर यासाठी खूप चांगलं आणि सोपा मी तुमच्यासोबत उपाय घेऊन आलेले आहे, जेणेकरून या फुलांची पवित्रता राखली जाईल. आपण देवावरती वाहिलेले आहेत, पूजेसाठी वापरलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला याचा घरामध्ये वापर करता येईल. पैसे वाचतात येईलच. इथे बघा, फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथे जर तुमच्याकडे हराळी आहे म्हणा किंवा इतर पूजेसाठी वापरलेलं साहित्य घ्यायचं आहे आणि जसं आपण इथे आता पूर्ण फुलं जे आहे त्याचा वापर करणार आहोत. तर बघा, हे जे फुलं आहे आपल्याला अशा फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तसं याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. यात जे हिरळं आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी त्याचा यूज केलेला नाही. इथे माझ्याकडे झेंडूचे फुलं होते म्हणून मी तेच वापरलं आहे. बाकी तुमच्याकडे जे पण फुलं असेल, जेही पूजेचं साहित्यामधील पानं म्हणा, हरळं म्हणा, जे पण असेल त्याचा तुम्ही इथे रियूज करू शकता. तर बघा, इथे गरम तवा करायचा आहे. तर बघू शकता, इथे मी गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आपला तवा एकदम छान असा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला हे जे फुलं आहे ते टाकून द्यायचं आहे. तुम्ही इथे तव्याच्या ऐवजी कढईचा सुद्धा यूज करू शकता. आता एवढं जे फुलं वापरले आहे मी तेवढेच फुलं इथे त्याचा रियूज करत आहे. तुमच्याकडे आणखीन सुद्धा फुलं असेल तर आणखीन सुद्धा फुलाचा तुम्ही इथे यूज करू शकता. कुठे पाण्यामध्ये हे फुलं जे सोडतात तुम्ही ते सोडण्याची गरज पडणार नाही आणि खूप छान त्याचा रियूज होईल. तर बघा, इथे जो गरम तवावरती मी सगळ्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याला असं थोडंसं अधूनमधून हलवत जायचं आहे, म्हणजेच यामध्ये जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. आता तुमच्याकडे जर खूप ऊन असेल तर सरळ हे जे फुलं आहे ते उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे. तुम्हाला तव्यावरती हे गरम करण्याची गरज पडणार नाही. पण थोडीफार जर ओढली असतील तर तुम्ही तव्यावरती अशा प्रकारे त्याला सुकून वाळून घेऊ शकता. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे जे फुलं आहे एकदम छान असे सुकून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपले हे जे फुलं आहे एकदम छान असे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला तव्यावरती याला एकदम छान असं गरम करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघा, याला तव्यावरती गरम करून घेतलेला आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत गरम करायचं आहे. खूप छान आणि लवकर, अजिबात याला वेळ लागत नाही. आता तुमच्याकडे मोठी हराळी आहे, पान आहे, तर त्याला कट करून टाकायचं, म्हणजेच आपलं काम कुरकुरीत करायचं लवकर होतं आणि जास्त टाईम लागत नाही. उन्हामध्ये जर वाळवत असाल ना तर असंच याला चोळल्यानंतर याचं पावडर होईल. एवढं छान बारीक कुरकुरीत असं करायचं आहे, वाळायचं आहेत आणि त्यानंतर मी एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आपण फ्रेश फुलांच्या ज्या पाकळ्या बघा किती वेगळ्या केल्या होत्या ना, किती जास्त दिसत होत्या आणि आता बघा किती थोडं दिसत आहे. याला चांगलं आपण वाळून घेतल्यानंतर त्यामधील तुम्ही याला जास्तीत जास्त फुलं जे आहेत ना ते देखील वापरू शकतात. अशा प्रकारे याला क्रिस्पी करू शकतात, कुरकुरीत करू शकतात. त्यानंतर इथे आपल्याला हाताने याला चोळून घ्यायचं आहे. जेवढं होईल तेवढं आपल्याला इथं चोळून घ्यायचं आहे. तर बघा, मोठा जो भाग आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि बारीक जे पावडर आहे ते आपल्याला वेगळे करायचं आहे. तर बघू शकता, त्यानंतर मी याला एकदम छान असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तर बघू शकता, एकदम छान आणि हे बारीक पावडर बनवून रेडी झालेलं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल. तर बघू शकता, चाळणीने एकदम चाळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपलं जे पावडर आहे एकदम छान असं बारीक बनवून रेडी झालेलं आहे.
बघू शकता याला एकदम छान असं मी चाळून याच्यात जे बारीक कण आहे ते साईडला केलेलं आहे आणि जे मोठ्याला कण आहे ते बाजूला काढलेलं आहे. तर यातला आपण एकही कण वायाला जाणार नाही किंवा फेकून देणार नाही. आपण याचा पुरेपूर यूज करणार आहोत. तर बघा, गौरी गणपती, दिवाळी आणि भरपूर फुलांचा वापर करतो आणि ते वापरल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण त्याला पाण्यामध्ये फेकतो. का तर कचऱ्यामध्ये फेकावं वाटत नाही, पण शेवटी त्याचा कचराच होतो आणि खूप जास्त प्रदूषण होते, जे आपल्या परिवाराला पुढे जाऊन नुकसान पोहोचवणार आहे. प्रदूषण तयार होऊन, त्यामुळे अजिबात ही चूक करू नका. तर बघा, जे बारीक पावडर करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी 3 जे कापूर आहे त्याचं पावडर घातलेलं आहे. 3 कापराच्या वड्याचं पावडर टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मी यात तूप टाकलेलं आहे यात बाइंडिंगसाठी आणि वाससुद्धा खूप छान येतो. त्यानंतर आपण काय करणार आहोत, हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत. जोपर्यंत हे एकदम छान असं एकजीव होत नाही तोपर्यंत आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत. तर बघू शकता हे एकदम छान असं एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता या प्रकारे. त्यानंतर आपल्याकडे जे धूपची एक स्लाईस असते ती एक स्लाईस घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला या प्रकारे मिक्स करणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चुरा करायचा आहे आणि याच्यामध्ये एकदम छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता याला मी एकदम छान असं चुरा करून याच्यामध्ये एकदम छान असं आपल्याला याला मिक्स करायचं आहे. याने काय होतं की आपले जे मिश्रण आहे याला एकदम छान अशी बाइंडिंग येते. तर बघा, बाइंडिंगसाठी आपल्याला याचा यूज करायचा आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ते चंदन पावडरचा सुद्धा यूज करू शकता. तर बघू शकता एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि बघा, अशा प्रकारे आपण पाहिजे त्या आकारामध्ये धूप घरच्या घरी तयार करू शकतो. तर इथे बघा, मी थोडंसं असा हा जो भाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जी कोनवाली धूप स्टिक असते ना, तर मी ते तयार करत आहे. बाकी तुम्हाला जर वाटीवाली धूप तयार करायची असेल तर ती देखील तुम्ही ते तयार करू शकता. तुम्हाला मी ते त्रिकोणवाली जी धूप असते ती करून दाखवत आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जी पाहिजे ती करू शकता. तर बघू शकता एकदम इझिली आपली जी धूप आहे ती ते बनवून रेडी झालेली आहे. बघू शकता आणि शेपसुद्धा याला किती छान आलेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या ज्या धूप आहे त्या बनवून रेडी करणार आहोत. तर बघू शकता अशाच प्रकारे मी पूर्ण धूप यातून करून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि ते फुलांचा जो मोठा भाग आहे तो आपण या वाटीमध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर तेजपत्ता जो असतो तो आपण यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं तूप टाकणार आहोत आणि याला आपण आपल्या घरामध्ये जाळणार आहोत. याने काय होतं, मच्छर जे आहे ते सुद्धा आपल्या घरातून जातात आणि सोबतच आपल्या घरामध्ये एकदम छान असा वास यायला सुरुवात होती. तर बघू शकता एकदम छान असं मी याला जाळलेलं आहे आणि बघू शकता आपली धूपसुद्धा किती इझिली जळत आहे. एकदा पेटली की एकदम छान अशी ही जळती. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल. तर चला, इथे सेंड.